बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडली आहे। झिशान सिद्दीकी यांनी या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण अशी मागणी केली आहे। मुंबईमधील SRA प्रकल्पांच्या अँगलने बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास करण्याची मागणी ही झिशान सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आली। हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींचं मोहित कंबोज यांच्याशी संभाषण झालं होतं असंही झिशान यांनी पोलिसांना सांगितलंय। झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये SRA प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली आहे। दरम्यान झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये अनिल परब यांचंही नाव आहे। तर सिद्दीकी यांच्या जबाबामध्ये काय त्यांनी सांगितलंय, काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया। माझ्या वडिलांना रोज डायरी लिहिण्याची सवय होती याचा उल्लेख सिद्दीकींनी केलाय। या डायरीमध्ये त्यांनी या सगळ्या बिल्डर्सची नावं लिहून ठेवली आहेत। 12 ऑक्टोबरला जेव्हा माझ्या वडिलांची हत्या झाली त्या दिवशी त्यांनी डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव लिहिलं होतं। 12 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:30 ते 6 दरम्यान मोहित कंबोज आणि बाबा सिद्दीकी यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉलद्वारे संभाषण झालं अशी झिशान यांनी माहिती दिली। मोहित कंबोज वांद्रे इथल्या पुनर्विकास प्रकल्प आणि काही बिल्डरच्या संदर्भामध्ये त्यांच्या वडिलांना भेटू इच्छित होते, पण माझ्या वडिलांनी डायरीमध्ये मोहित कंबोज यांचं नाव का लिहिलंय हे मी सांगू शकत नाही। तर झिशान सिद्दीकी यांनी जबाबामध्ये दिलेली ही सगळी माहिती। दरम्यान यावरनं भाजप नेते मोहित कंबोज यांनी आता भाष्य केलंय। झिशान सिद्दीकी यांच्या जबाबाची मोडतोड करण्यात येते असं मोहित कंबोज यांचं म्हणणं आहे। बाबा सिद्दीकी हत्येशी संबंध नाही, घटनेच्या दिवशी त्यांच्याशी बोलणं झालं होतं असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय। NDAचे घटक पक्ष असल्यामुळे सिद्दीकी यांच्यासोबत राजकीय मुद्द्यांवरती चर्चा झाली असं मोहित कंबोज यांनी सांगितलं। बाबा सिद्दीकींची हत्या माझ्यासाठी धक्कादायक असल्याचं कंबोज यांनी म्हटलंय। चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है। झिशान सिद्दीकी ने बाबा सिद्दीकी जी की जो दुर्घटना हुई उसके बाद जो अपना स्टेटमेंट दिया, उन्होंने उसमें मेंशन किया कि जिस दिन ये घटना हुई उस दिन बाबा सिद्दीकी जी की बात मेरे से हुई थी। मैं ये स्पष्ट करना चाहूँगा कि बाबा सिद्दीकी जी मेरे 15 साल से पुराने दोस्त हैं और हम लोग हर हफ्ते में 2-4 बार बात करते थे। और ये बहुत ही दुखद बात है, जिस दिन उनकी ऐसी घटना हुई तो ये सबके लिए शॉकिंग था। घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची अपडेट येते। झिशान सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। सिद्दीकी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आता झिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। एकीकडे जबाबानंतर समोर आलेल्या या सगळ्या प्रतिक्रिया आणि त्यात आता झिशान सिद्दीकी आणि अजित पवार यांची देवगिरीवरती होत असलेली ही भेट, तिकडची दृश्य आपण बघतोय जेव्हा देवगिरीवरती झिशान सिद्दीकी पोहोचले।